हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत विदर्भ स्पेशल मसाले भात आणि फोडणीचं ताक। प्रथम कुकरमध्ये तेल टाकून जिरं मोहरी टाकली, नंतर खडे मसाले टाकून ते परतून घेतले। त्यानंतर कांदा टाकला, मोठे तुकडे केलेले फ्लावर टाकले, त्यानंतर गाजर टाकलं। गाजर टाकल्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली, त्यानंतर हिरवे मटर घातले, ते परतून घेतले। त्यानंतर हिंग, हळद, तिखट मसाला, बिर्याणी मसाला सगळं घालून छान परतून घेतलं। त्यानंतर अर्धा तास धुवून भिजवून ठेवलेले तांदूळ त्यात टाकले। ते तांदूळ छान परतून घेतले। त्यानंतर 1 चमचा दही टाकलं, नंतर मीठ टाकलं। त्यानंतर जेवढे तांदूळ त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी टाकून त्याला छान हलवून घेतलं। मस्त कांद्याची पात तूप घालून छान हलवलं व उकळी येऊ दिली। त्यानंतर त्याच्यात 3 शिट्ट्या करून घेतल्या। आता आपण फोडणीच्या ताकाची तयारी करूया। फोडणीच्या ताकासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दही घेतलं, दह्यामध्ये मीठ घातलं, नंतर सुंठ पावडर, जिरं पावडर, मिरं पावडर, काळं मीठ आणि चवीनुसार साखर घातली। त्यानंतर पाणी टाकून ते छान घोटून घेतलं। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली। फोडणीसाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं मोहरी टाकून हिरव्या मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून टाकले। अशी खमंग टाकलेली फोडणी मिक्स केलेल्या ताकावर टाकली। अशा प्रकारे आपलं फोडणीचं ताक तयार। गरमागरम वाफा आलेला भात, त्यावर खोबरं व कोथिंबीर टाकून फोडणीचं ताक व पापडसोबत खायला रेडी। अशाच नवनवीन व इझी पारंपरिक रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।